मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर विरोधी पक्षानं आज राज्यभर निषेध आंदोलन सुरू केलं आहे। त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं देखील राज्यात आंदोलन छेडलं असून आज मालवणमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडलं। यावेळी विरोधकांच्या नावानं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मालवणच्या दुर्घटनेबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे। तसंच दोषींवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे। तरी देखील विरोधक या घटनेचं राजकारण करतायत। आज आंदोलन करणारे विरोधक विशाळगड अतिक्रमणाच्या वेळी गप्प का होते असा सवाल भाजपच्या नेत्यांनी करून पुतळा दुर्घटनेनंतर 15 मिनिटात मालवणात दाखल होणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। मालवणच्या भाजप कार्यालयाबाहेर आज हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लोडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सुधीर साळसकर, जगदीश चव्हाण, आप्पा लोडबे, संग्राम साळसकर, सतीश वायरकर, महेश मांजरेकर, विजय निकम, केपी चव्हाण, आबा हडकर, राजन गावकर, अक्षय तावडे, आशिष हडकर, बाबू कदम, विजय ढोलम, प्रमोद करलकर, केदार झाड, पंकज सादिये, पूजा करलकर, पूजा वेरलकर, महिमा मयेकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली। यावेळी आमदार वैभव नाईक यांना ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली आहे। ऐकूया। संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीचे जे लोक ज्या पद्धतीने शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर राजकारण करत आहेत, त्याचा निषेध करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निषेध करण्यासाठी निषेध आंदोलन होत आहेत। त्याच्यापैकी एक आंदोलन ज्या ठिकाणी ज्या भूमीतला पुतळा पडला त्या मालवणच्या कार्यालयासमोर होत आहे। मी आपल्याला या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत, हे घेऊन लोकांचे मुद्दे घेऊन हे सरकार गेलं समजू शकतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे। त्या झाल्या चुकीबद्दल या देशाचे पंतप्रधान हे सर्वोच्च आहेत, यांनी सुद्धा माफी मागितली आणि मला वाटतं अजून कोणी माफी मागायची जे का, आणि मुख्यमंत्री साहेब म्हणाले, आमचे फडणवीस साहेब सगळेच म्हणाले की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची 1 नाही 100 आणि 1000 वेळा जरी माफी मागितली तरी ते झाले नुकसान भरू येणार नाही, असं सगळं सुद्धा सांगून सुद्धा या ठिकाणी मुद्दामून राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडीकडून होत आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपल्याला माहिती आहे विशाळगडावर ज्यावेळी अतिक्रमण झालं त्यावेळी का गेले नाही संजय राऊत त्या ठिकाणी, का गेले नाहीत नाना पटोले, का गेलेत नाही उद्धव ठाकरे? कारण त्यांना माहिती आहे विशाळगडावर जे अतिक्रमण होतं ते कोणाचं होतं हे त्यांना माहिती होतं, आणि केवळ मताचं राजकारण करण्यासाठी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी गेली नाही। आणि आता हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप प्रेम, खूप आदर असण्याचा आव आणतायत। प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नाही हिंदुस्थानचं दैवत आहे, त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही, पण त्याच्या जीवावर हे राजकारण करतायत, याचा निषेध करण्यासाठी आम्ही आहोत। परंतु स्थानिक म्हणून या ठिकाणी 1-2 मुद्दे मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका बाजूने आदर सांगायचा, किल्ल्यांबद्दल गडकोट किल्ल्यांबद्दल एक अभिमान सांगताना सांगायचा, आणि दुसऱ्या बाजूने त्याच किल्ल्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्याच्या समोरची तटबंदी सातत्याने पायाने आणि जे पाय जरी तुडत होते त्याने ढकलून घालत होते, म्हणजे ही त्यांची आस्था आहे का? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। आणि आमचं आताही म्हणणं आहे की आमचे नेते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडल्यानंतर अगदी 15 मिनिटामध्ये वैभव नाईक हे त्या ठिकाणी येतात, हे सगळं करतात। आमचं म्हणणं हे एवढं सगळं करून सुद्धा हे वैभव नाईक अतिशय आरामशीर फिरत आहेत। आमचं म्हणणं पहिलं कोणत्याही वैभव नाईक यांना ताब्यात घ्यायला पाहिजे, त्यांची चौकशी करायला पाहिजे। चौकशीत खरं काय ते येईल, खरं खोटं बाहेर येईल, आणि म्हणून म्हणतो की वैभव नाईक ज्या उजळ मात्याने फिरतायत ते 15 मिनिटात आज मीडियाला सांगतात कुठलाही कार्यक्रम नव्हता, कारण ज्यावेळी वैभव नाईक दौऱ्यावर येतात त्यावेळी ते काय करतात की आपला दौरा पेपरला असतो, वृत्तपत्र 15 मिनिटात आलेच कसे? हा जो प्रश्न आमच्या मनात आहे तो कायम आहे, आणि म्हणून आमचं म्हणणं ज्या प्रकारे हे सगळं करून वैभव नाईक जर उत्तमाने फिरत असतील आणि जर ते याच्यात असतील तर पहिला त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पाहिजे, अशी आमची एक मागणी आहे। आणि ज्यांनी तटबंदी जी कोसळली ह्यांच्यावर हे करायला पाहिजे, फक्त पुतना मावशीचं प्रेम करण्यासाठी, आणि म्हणून आम्ही या ठिकाणी परत एकदा या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आपण निषेध करत आहोत। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निषेध हो। हाय हाय उद्धव ठाकरे, हाय हाय उद्धव ठाकरे, हाय हाय आदित्य ठाकरे, हाय हाय शरद पवार, हाय हाय नाना पटोले, हाय हाय।
भाजपचे शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी 8 महिने विरोधक राजकोट किल्ल्यावर का पोहोचले नाहीत असा सवाल केलाय। जनता पार्टीतर्फे महाविकास आघाडीने आज जो मोर्चा मुंबई येथे आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे आज हे उत्तर आंदोलन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेत आहोत। खऱ्या अर्थाने जर सिंधुदुर्गाचा विचार केला आणि राजकोट गडाचा विचार केला तर हे स्वतःला छत्रपतीचे वंशज समजणारे आज जे पुढे येऊन गेले 8 महिने गड किल्ल्यावर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा होता तेव्हा ह्याच्यापैकी कुठलाही आमदार त्या ठिकाणी पोचला नाही। हा वैभव नाईक नेविडेच्या माध्यमातून असेल किंवा ह्या पुतळ्याला नतमस्तक व्हायला गेल्या 8 महिन्यात पोचला नाही, पण मात्र पुतळा पडल्यानंतर 15 मिनिटात पोचतो। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा यांना आशीर्वाद आहे असं म्हणून हे जे सत्तेमध्ये आणि नंगानाच करतायत आज महाराष्ट्रात, तर जेव्हा राजकोट हा किल्ला बांधला गेला तर हा राजकोट पूर्णपणे नेस्तनाबूत असलेला गड किल्ला होता। पूर्णपणे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून हा गड किल्ला पूर्णपणे ह्याच्यामध्ये विकसित केला गेला आणि ह्या विकसित केलेल्या गड किल्ल्यावर हा पुतळा उभा केला गेला। पुतळ्याचं गांभीर्याचा जेव्हा विचार करतो तर निश्चितच ही गोष्ट दुःखदायक आहे, परंतु हा सगळा जो प्रकार आहे त्याचं जे काय राजकारण चालू आहे, भारतीय जनता पार्टी आम्ही मालवण तालुक्याच्या वतीने ह्या सर्व प्रकरणाचा निषेध करतो। खऱ्या अर्थाने समन्वयाने ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, राजांच्या समोर बाकीचं राजकारण असू नये असं आमचं सर्वांचं मत आहे। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है, बाकी सब भंगार है, नारायण राणे अंगार है, बाकी सब भंगार है, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजकारण करणारा महाविकास आघाडीचा निषेध हो, महाविकास आघाडीचा निषेध हो, महाविकास आघाडीचा निषेध हो। नाना पटोले हाय हाय, नाना पटोले हाय हाय, नाना पटोले हाय हाय। कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण।